नमस्कार, मी मृणाल तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत आयुर्वेदिक पौष्टिक असा श्रीकृष्ण जन्माष्टमीला बनवला जाणारा सुंठवडा प्रसाद। तर सुंठवड्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। तो व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर आपण साहित्य बघूया। बघा, 1 वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे। तुम्ही साखर पण दळून घेऊ शकता मिक्सरला। त्यानंतर 2 सुंठवड्याचे तुकडे घेतलेले आहेत एवढे मोठे। बघा, ह्या साईजचे 2 सुंठवड्याचे तुकडे घ्यायचे। त्यानंतर 1 मोठी वाटी खोबरं घ्यायचं। सुकं खोबरं आहे हे, किसून घ्यायचं। चला तर आपण आता कृती करूया। आता आपण सुंठवडा जो आहे ना तो खलबत्त्यामध्ये आपण फोडून घ्यायचा आधी, कारण की तो खूप हार्ड असतो, तर त्याला आधी पूर्ण फोडून घ्यायचा। आता आपण मीडियम गॅसवरती आपण आता सुकं खोबरं जे आहे ते आपण भाजून घेऊया। खोबरं फक्त क्रिस्पी होईपर्यंतच भाजायचं आहे, त्याला जास्त लालसर बनवायचं नाही किंवा काळपट करायचं नाही। फक्त क्रिस्पी त्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत त्याला भाजायचं। बघा, सुंठवड्याचे आपण तुकडे फोडून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। सुंठवडा पहिला मिक्सरला वाटून घेऊया। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा। बघा, सुंठवडाची अशी बारीक पेस्ट करायची छान। बघा, खोबरं जे आहे ना ते मिक्सरला वाटायचं नाही, ते हातानेच मोडायचं। कुरकुरीत झालेलं आहे ते, तर त्या हातानेच आपण असं ते बारीक करून घ्यायचं, कारण की आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची नाहीये, म्हणून मिक्सरला दळायचं नाही, ते हातानेच करायचं। त्यामध्ये आपण 1 कप आता पिठी साखर घालूया। अगदी झटपट आणि 5 मिनिटात होणारा हा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा प्रसाद आहे सुंठवडा। तर आपण तो 5 मिनिटं पण त्याला लागली नाही, त्याच्यापेक्षा पण खूप कमी वेळ लागला। तर तुम्ही हा पदार्थ नक्की घरी ट्राय करून बघा, हा प्रसाद। बघा, आपली सुंठवडा रेसिपी ही रेडी आहे। सगळं ते एकत्र करून घ्यायचं छान। बघा, सुंठवडा रेसिपी रेडी आहे। तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स पण करा। आपले व्हिडिओ जे आहेत ते शेअर करा। बघा, आपला सुंठवडा रेसिपी किती खूप सुंदर दिसते, खूप आयुर्वेदिक असते, लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे। चला तर मंडळी, बाय।